नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मराठी महिन्याची अखेर ही आमुष्यानी होत असते. आता सध्या पहिलाच मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे. तर या चैत्र महिन्याची आमुष्या येत्या 27 एप्रिल 2025 ला रविवारच्या दिवशी आलेली आहे. तसेच या दिवशी घराच्या सुख समाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय उपाय व सेवा करता येतील याबद्दलची माहिती घेऊ. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल. आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 27 एप्रिल 2025 रविवारचा दिवस. या दिवशी पहाटे 3:38 चैत्र अमावस्या सुरू होईल आणि ती मध्यरात्री उशिरा 1:01 संपेल. म्हणजेच रविवारी अमावस्या असेल. तर अमावस्या दिवशी आपल्याला काय काय करायचे ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की आंघोळीच्या अगोदर आपल्या घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे. जाळी जळमटे अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरून घ्यायचं आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जी काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे. यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीची लक्ष्मी पूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असेल तर ते निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. किंवा खडे मीठ पाण्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. दरवाजा असेल तो देखील पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचं पाणी शिंपडायचं, कारण की आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला पित्रे जी असतात ती आपल्या पृथ्वीतलावरती येत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ, चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपली जी फरशी आहे तर त्यावरची जी नकारात्मकता आहे ती दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील ते देखील दूर होतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत. काहीतरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या होतील, मच्छर होतील तर त्याचे प्रमाण देखील कमी होते. अँटीबॅक्टेरियल देखील बनतात. त्यासाठी ह्या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी आहे ते आवश्यक पुसायचे आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. आपल्या मुख्य दरवाज्यावर एक चौमुखी दिवा लावायचा. दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल नसेल तर साधं कुठलेही तेल टाकले तरी चालेल. थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाका आणि या पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावले तरी चालतील. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तर तो कुठे? तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरड्या करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातेचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकतो. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्याला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. अमावस्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं आहे. थोड्या वेळासाठी पेटतं इतकं आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे. अगदी 10-15 मिनिटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा, खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चन ही केले जाते. असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावे. किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो, म्हणजे पाणी भरून ठेवतो, तर तेथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता। अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होतो। अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी। असे केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते। तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्या। असं केल्याने देखील घरातील दारिद्र्य दूर होते, घरातील सदस्यांची प्रगती होते। तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळी तुम्ही तुळशी मातेजवळ आवर्जून लावायचा आहे। आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचे आहेत। तर पहिलं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावर येणार आहे। त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये हे काढायचंच आहे। त्यांची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते तुळशी मातेजवळ आणि चौथं जे आहे ते आपल्या देवघराजवळ आहे आणि पाचवं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीवर जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या देवाची जेव्हा पूजा करणार आहोत, शक्यतो सकाळी लवकरच करण्याचा प्रयत्न करा, पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवाची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। स्वच्छता म्हणजे काय तर दररोज आपण देवांना आंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, जसे की पुस्तक आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, हे सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं। आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्याचाच दिवस निवडला जातो। म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं। त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येला लवकर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान देखील घालू शकता। आंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे। आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचं टाक असेल तर त्यावर करा, पण कुंकुमार्चन हे अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढी करता येईल, तेवढीच विष्णू भगवंतांची देखील करायची आहे। त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे। त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या। अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीचा आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तेथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते, त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे। टॉयलेट बाथरूम मध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही, तर ते उघडेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आणि त्या जागी परत ते वाटी स्वच्छ करून धुवून परत त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं। आपल्याला सातत्याने हे करायचं आहे जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही। मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्यास काम देखील करत असतं, त्यामुळे आपल्याला टॉयलेट बाथरूम मध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा देखील उपाय तुम्ही करून पहा। त्यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे। आपल्याला कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे। अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तर काही हरकत नाही, मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे। अमावस्या तिथीला आपल्याला दहीभात घ्यायचा आहे। बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे, त्यामध्ये चमच्याभर दही घालायचं आहे आणि हा दहीभात आपल्या दुपारी 3 वेळा मुख्य दरवाजावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही 12च्या आत कधीही तुम्ही टेरेसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्ही हे दहीभात आहे तो ठेवायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातील पीडा दूर होते, त्यासोबत आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो, पितृदोष देखील दूर होतो। 3 वेळा फक्त आपल्याला उतरवायचा आहे आणि कोणाशी न बोलता आपल्याला हा जो दहीभात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे। या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही करू शकता, तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकता। नारळाचा उतारा करताना त्यावर त्रिशूळ काढायचा, तुम्ही अष्टगंधाने काढू शकता, शेंदुराने काढू शकता। अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यावर तो नारळ मुख्य दरवाजावरून 7 वेळा फिरवायचा। एखाद्या मोकळ्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली तो तुम्हाला नेऊन ठेवायचा।
फक्त कोणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवा। ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्याच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7.5 सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा। त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं। ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल। पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे। तसेच अमावस्येच्या दिवशी हा होम आवर्जून करावा। सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्याच्यावर 1-2 कापराच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि याचा होम करायचा। तो घरभर फिरवायचा, यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल। कापूर नकारात्मकता दूर करतो। बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात। त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा होम करू शकता। तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावरती घरी आल्यावर ज्यांनी कोणी उपाय केलेला आहे घरातल्या तर त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं, देवाला नमस्कार करायचा। तसेच या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्कीच करू शकता। बघा, दानाला विशेष असं महत्व आहे, त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान। त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं। अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं तर असं काही नाही। एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं। पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं। आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही। दान कोणाला करावं तर घरच ज्याला गरज आहे त्याचं व्यक्तीला दान करावं। तर अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं। प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं तितकं दान केलं। काही दान केलं असेल, फुलना फुलाची पाकळी, ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा। अमावस्येला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता, त्याचे देखील अनेक फायदे आहेत। कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो, ज्यामुळे आपल्या घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते। स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा। कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता। ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकवाने आणि हळदीने देखील काढू शकता। त्यानंतर गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करायची आणि हा कोहळा आपल्या लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकवायचा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल। तो कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा, जेव्हा तो खराब होईल तेव्हा। कोहळा हा सूर्यास्तानंतरच बांधावा। तर मैत्रिणींनो, सेवा करा। सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळत असतो। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण।